आमदार धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक झाली आहे। प्रयागराजमधून खोक्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत खोक्याला अटक केली आहे। सतीश भोसलेची गुंडगिरी जगासमोर आल्यावर तो फरार होता। 6 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता। अखेर प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान सतीश भोसलेला अटक कशी झाली याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। सतीश भोसले बसने प्रवास करत प्रयागराजला पोहोचला। खोक्या प्रयागराजहून विमानाने पळून जाण्याची तयारी करत होता। बीड आणि प्रयागराज पोलिसांच्या समन्वयाने सतीश भोसलेला प्रयागराज विमानतळावर अटक करण्यात आली आहे। सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला। मोबाईल नंबरवरून पोलिसांनी लोकेशन ओळखलं आणि सतीश भोसलेला बेड्या ठोकल्या। दरम्यान सतीश भोसलेला अटक केल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली आहे। सतीश भोसलेची आजच ट्रान्झिट रिमांड घेणार असल्याची माहिती कोवत यांनी दिली आहे। आपल्यासोबत बीडचे एसपी नवनीत कावतकर अटक केली आहे, कुठे अटक केली आहे आणि कशी अटक झाली? खोक्या जेव्हा आपला गुन्हा दाखल झाला होता त्याच्यानंतर फरार होता, तो आपण त्याचा शोध घेत होते, त्याची लोकेशन घेत होते। फायनली शेवटची लोकेशन आम्हाला त्याच्या प्रयागराजमध्ये भेटली होती। यूपी पोलीसची कोऑर्डिनेशन करून प्रयागराज पोलीसची कोऑर्डिनेशन करून त्याला आज आम्ही प्रयागराजमधून अटक केलेला आहे। आमची टीम ऑन द वे आहे। त्याला उद्या किंवा परवा आम्ही इथे आणून पुढच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही त्यांना प्रोसिजर होईल। काय प्रक्रिया असते पुढची? तिथे आपला दुसऱ्या राज्यामध्ये त्याला अटक केलं असेल तर आपल्याला ट्रान्झिट रिमांड घ्यावं लागते। ट्रान्झिट रिमांडची परमिशन घेऊन लोकल कोर्टची परमिशन घेऊन आपण इथे त्यांना आणू शकतो। बरं, दुसरं आहे की आव्हान होतं, माध्यमांना भेटला होता मात्र पोलिसांना मिळत नव्हता, हे आव्हान निश्चित होतं? नाही, हे चुकीचं आहे। हे बेसिकली ह्याच्यामध्ये आमचा तो ऑलरेडी त्याच्यावर फोकस होता, पण हे असं दाखवणं की पोलिसांना भेटत नव्हता तसं काहीच नाही। आमची टीम मागेच होती। पोलीस आणि मीडिया दोन्ही वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये आरोपीच्या दोन्ही डिपार्टमेंटच्या बद्दल वेगवेगळा त्यांचा बिहेवियर राहतो। तो पोलीस अटक करत आहे, मीडियाचं काम दुसरं आहे, तो तसा काहीच नाही। आमची टीम मागे होती आणि तुम्ही रिझल्ट बघितलेला आहे। बरं, या सगळ्यामध्ये तो पळाला कसा त्याचा प्रवास झाला ते आपण एकदा तो आला त्याच्यानंतर मी तुम्हाला रिस्पॉन्ड करतो, बिकॉज तो सध्या तपासाचा भाग आहे। कोणी त्याला मदत केले, काय केले, ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई डेफिनेटली ते आपलं जो BNS प्रमाणे जे लोकांनी त्यांनी मदत केलेली आहे ते ॲप्रोप्रिएट सेक्शनमध्ये त्यांना आम्ही बुक करणार। बरं, यामध्ये कधी हजर होऊ शकतो हा? उद्या किंवा परवा तो हजर होऊ शकतो, बिकॉज प्रयागराजतून इथे आपला फ्लाईटच्या किंवा बाय रोडचा प्रवास आहे, तर त्यामध्ये जे शॉर्टेस्ट पॉसिबल असेल त्या माध्यम वापरून आम्ही त्याला इथे आणणार। धन्यवाद। एक शेवटचा प्रश्न, कुठले गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत? आता जे आम्ही दाखल केलेलं आहे रिसेंटली 4-5 दिवस आधी, तो 2 FIR शिरूर कासर पोलीस स्टेशनला आहे, 1 FIR चकलंबा पोलीस स्टेशनला आहे, एक फॉरेस्ट डिपार्टमेंट विभागाने सुद्धा एक FIR केलेला आहे। जे आमच्याकडे 3 गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये 2 गुन्हे 307चे आहे आणि 1 गुन्हा NDPSचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।